नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज एक आपण वेगळा प्रकार करतो. वेगळा म्हणजे तसा वेगळा नाही, नेहमीचाच प्रकार. इडलीबरोबर आपण नेहमी सांबार खातो, पण आज इडलीबरोबर आपल्याला सांबार नाही खायचा, थोडं वेगळं काहीतरी खायचं आहे. जे काय पौष्टिक असेल, थोडं वेगळं असेल, पण चवीला अप्रतिम असेल. चला सुरुवात करूयात. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यांना आवाज यायचा. या चेतन, या नचिकेत, कविता येत आहेत. सुरू करू. आणि सगळ्यात पहिले ओलं खोबरं साधारण एक वाटीभर, त्यानंतर एक 2 चमचे काजू, बारीक चिरलेला कांदा एक साधारण वाटीभर. हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. खोबऱ्याचं तेल, साधारण हे असे मोठे मोठेच चिरून घ्यायचे. हिरवी मिरची, फ्लॉवर, ह्याला व्यवस्थित आपण परतून घेऊ. यामध्ये स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता. स्वीटकॉर्नचे दाणे आणि पाणी ह्याच्यात छान शिजवून घेऊ आपण. मोठ्या विलायचीचे दाणे, त्यानंतर 2-3 काड्या दालचिनी, लवंग, तमालपत्र. आता तुम्ही म्हणाल की हे फोडणीमध्ये का घातलं नाही, त्याची गंमत तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आपण मसाले, खडे मसाले एखाद्या भाजीमध्ये किंवा एखाद्या करीमध्ये वापरतो, तर त्यावेळी फोडणीत न टाकता ते मसाले तुम्ही करी उकळताना घाला. म्हणजे काय, त्या मसाल्यांचा जो अर्क असतो, स्वाद असतो, तेल असतं, ते बाहेर येतं. जेव्हा तुम्ही फोडणीत तेलात ते घालतात तर ते थोडंसं जळून जातं आणि तो स्वाद येत नाही. लक्षात ठेवा. कोथिंबीर जेव्हा वरून घालतो तेव्हा त्याचा जो स्वाद असतो तो वेगळा असतो. असंच तमालपत्र, कढीपत्ता, खडे मसाले याचा एक वेगळा स्वाद असतो. ट्राय करा. यानंतर छोटे टोमॅटो असतील तर छोटे, किंवा मोठे असतील तर एकाचे 4 करून किंवा 8 करून यामध्ये घालू. आल्याची पेस्ट, अगदी थोडी लसूणीची पेस्ट. आता हे जे आपण सगळं बारीक वाटलं होतं, त्यामध्ये ओलं खोबरं होतं, काजू होते, कांदा होता, हे मिश्रण यामध्ये घालून याच्याबरोबर पुन्हा आपल्याला थोडंसं उकळायचं आहे. यामध्ये आता थोडंसं आपण मीठ घालू, चवीनुसार मीठ, आणि थोडी काळी मिरी. आणि हे एवढं असं छान घट्ट झाल्यावर कोथिंबीर, आणि हे इडली बरोबर आपण सर्व करू. तर अशा प्रकारे व्हेजिटेबल स्ट्यू आणि इडली हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करून पहा आणि केल्यानंतर तुम्हाला आवडेल
याची खात्री मला आहे. पण ती पटावी यासाठी हे तुम्हाला बनवावं लागेल. आणि बनवल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्याचा खाऊन बघाल, इतरांबरोबर शेअर कराल, बघा माझी आठवण येते का? येईल ना? काय रे?